मित्रांनो, संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण कसे मिळवायचे आणि त्यासाठी कसा अभ्यास करायचा या सिरीजमधला हा दुसरा पार्ट आहे। फर्स्ट पार्टमध्ये ऑलरेडी मी सुगम संस्कृतम म्हणजेच पहिला विभाग, दुसरा विभाग होता गद्यम आणि तिसरा विभाग होता पद्यम, या तिन्ही विभागांबद्दल बरंच काही सांगितलं आहे। आणि आता आपण पाहणार आहोत चतुर्थः विभागः लेखन कौशलम। तर आज आपण या व्हिडिओमध्ये चतुर्थः विभागः, पंचमः विभागः आणि षष्ठः विभागः पाहणार आहोत। सो लेट अस स्टार्ट। चतुर्थः विभागः लेखन कौशलम हा 9 गुणांसाठी आहे। त्यामध्ये काय काय येतं तर पहा, प्रश्न चौथा अ आहे वाक्यरचनां कुरुत। यासाठी तुम्हाला 6 अव्ययाने दिले जातात, म्हणजे यामध्ये 3 धातू असतात आणि 3 अव्यय असतात। धातू कोणते येणार, अव्यय कोणते येणार ते पण सांगणार आहे। तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 101, 102 आणि 103 पहा। बघूया 101, 102 आणि 103। तुम्ही हे सगळं पाहत असताना प्लीज पुस्तक घेऊन बसा आणि त्यासोबतच आय होप की तुम्हा सर्वांकडे पेपर पॅटर्न असेल। नसेल तर मी पेपर पॅटर्नचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही पेपर पॅटर्न बघू शकता। तसं पण आपण या व्हिडिओमधून बघणार आहोतच। स्वतः या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्हाला बरेचसे अव्यय पाहायला मिळणार आहेत, धातू पाहायला मिळणार आहेत। आणि हे सगळे जे काही अव्यय, धातू आणि विभक्ती आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। तुम्हाला सपोज की एखादा धातू किंवा एखादा अव्यय दिलं जाईल, सपोज की प्रति दिलं जाईल, तुम्हाला प्रति अव्यय दिला आहे आणि त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे, तर या ठिकाणी वाक्यात उपयोग देखील करून दिलेला आहे। तर आहे असं वाक्य लिहिलं तुम्ही तरी पण चालतं, आहे असंच वाक्य लिहिलं, हेच पाठ करून लिहिलं तरी पण चालेल, किंवा तुम्हाला जर यामधलं एखादं वाक्य अवघड वाटतं आणि तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे केलं तरी पण चालेल। फक्त एवढंच की त्याच्यामध्ये कोणतेही ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स नकोत। सपोज की जर तुम्हाला सांगितलं या शब्दाचा उपयोग तुम्हाला करून एक वाक्य तयार करायचं आहे, तर तुम्हाला याच्यासाठी द्वितीयास विभक्ती वापरली पाहिजे। दुसरी कोणतीही विभक्ती वापरली तर वाक्य चुकणार आणि त्याचा अर्थ पण चुकणार आणि त्याच्यामुळे 0 गुण मिळणार। सो जर तुम्हाला पैकीचे पैकी गुण हवे असतील तर तुम्ही हे सगळे वाक्य पाठ करू नका, याचा अर्थ लक्षात ठेवा, जेणेकरून असं लक्षात ठेवा की तुम्हाला परीक्षेमध्ये मराठीचं संस्कृतमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून लिहिता येईल। ओके, सो ही सगळी वाक्य खूप इझी आहेत आणि तुम्ही जर याचा अर्थ समजून घेतला तर तुम्हाला लिहिता पण येईल। आणि याच्यावरती आधारित मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा। तर आता या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत, ही जी काही वाक्य आहेत ती तुम्ही रोज नाही पण कमीत कमी आठवड्यातून एकदा जरी वाचलीत, तुमची परीक्षा मार्चमध्ये येईपर्यंत, तरी तुमची हे वाक्य अगदी तोंडपाठ होतील आणि तुमचे हे 4 गुण तुम्हाला नक्की मिळतील। कारण तुम्हाला 6 म्हणजे धातू आणि अव्यय यांचं मिश्रण करून एकूण 6 शब्द दिले जातात आणि त्यापैकी तुम्हाला फक्त कोणत्या पण 4 शब्दांचा, त्यामध्ये धातू असो किंवा अव्यय असो, फक्त 4 शब्दांचा उपयोग तुम्हाला वाक्यामध्ये करायचा असतो। तर आता या ठिकाणी तुम्हाला हे 4 गुणांसाठी आहे। पण जर तुम्हाला हे नसेल करायचं, तुम्हाला अव्यय किंवा शब्द नाही वापरायचे, धातू नाही वापरायचे, तुम्हाला एक ऑप्शन आहे, तो म्हणजे संस्कृत अनुवादम। मग तुम्हाला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि तुम्ही इतर कोणत्या मीडियमचे असाल, तुम्हाला त्या मीडियममध्ये वाक्य दिली जातील आणि ती तुम्हाला संस्कृतमध्ये कन्वर्ट करून लिहायची असतात। या ठिकाणी पण 6 वाक्य असतात आणि त्यापैकी कोणतेही 4 वाक्य तुम्हाला लिहायचे असतात। 4 गुणांसाठी आहे, बट मी मोस्टली तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही फर्स्टवालं जे आहे धातूंचा किंवा अव्ययांचा उपयोग वाक्यामध्ये करणं हेच अटेम्प्ट करा। कारण कसं आहे की बऱ्याचदा संस्कृत अनुवादमध्ये ठरलेलं नाही आहे की तुम्हाला हीच वाक्य येणार, पण धातू आणि अव्यय ठरलेले आहेत की तुम्हाला जे पान क्रमांक 101, 102 आणि 103 वर दिले तेच येणार। त्याच्यामुळे ते मोस्टली इझी आहे की तुम्हाला सांगितलेलं आहे की हेच येणार, तर तुम्ही तेच करू शकता। पण संस्कृत अनुवादमध्ये असं काही नाही सांगितले की तुम्हाला पर्टिक्युलरली याच वाक्यांमध्ये येणार आहेत। फक्त त्यांनी एवढेच सांगितलेलं आहे की जे पण तुम्ही 8वी, 9वी आणि 10वीला चित्रपदकोश वगैरे पाहिलेला आहे किंवा जे पण तुम्ही व्याकरण पाहिलेलं आहे त्यावर आधारित वाक्य येऊ शकतात। मग तुम्ही 8वीला काही प्राणी, पक्षी, फळे वगैरे यांची नावं शिकलेले आहात, तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न वगैरे, काही वाक्य वगैरे येऊ शकतात संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी। पण असं काय ठरलेलं नाही की हीच वाक्य येणार आणि तीच वाक्य येणार। सो मोस्टली तुम्ही फर्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। जर तुमचं संस्कृत खूप चांगलं आहे, तुम्हाला विभक्ती वगैरे खूप चांगली माहिती आहे की मराठीमध्ये असं असेल तर त्यासाठी संस्कृतमध्ये हीच विभक्ती वापरायची आहे, देन यू कॅन गो विथ याच्यामधला क्वेश्चन नंबर 2। ओके, सो अथवा तुम्ही पहिला प्रश्न सोडवू शकता, या ठिकाणी ऑप्शन आहे। त्यानंतर आपण आता पाहतोय प्रश्न चौथा आ, यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचे आहे। एकतर निबंध लिहा किंवा एकतर चित्रवर्णन करा। तुम्हाला ते याच्यामध्ये पण प्रेफर करेल की तुम्ही निबंधच लिहा, कारण निबंधामध्ये विषय ठरलेले आहेत। या ठिकाणी जे विषय आहेत यावरतीच आधारित तुम्हाला 5 गुणांसाठी निबंध असतो। ओके, या ठिकाणी चुकून तुम्हाला सगळे विषय या ठिकाणी दिलेले आहेतच, चुकून नाही, सगळे विषय दिलेले आहेतच। यापैकी कोणतेही 3 विषय तुम्हाला दिले जातात ॲक्च्युअल प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यापैकी कोणत्याही एकाच विषयावर लिहायचा, 2-3 पण विषयावर लिहायचा नाही। त्यापैकी कोणत्याही एका विषयावरती तुम्हाला 5 गुणांसाठी निबंध लिहायचा असतो। आता 5 गुणांसाठी निबंध लिहित असताना तुम्ही त्यामध्ये 5 ते 7 वाक्यांचा समावेश करू शकता आणि मोस्टली तुम्ही 7 वाक्यच लिहा, कारण एखादं वाक्य जर चुकला तर त्या ठिकाणी तुमचा मार्क जाऊ नये, यासाठी तुम्ही 5 ते 7 वाक्य म्हणजे 5 पेक्षा जास्त वाक्य लिहा।
शक्यतो काही ठिकाणी एका वाक्याला 1 गुण दिला जातो, पण मोस्टली असं काही मानलं जात नाही. जेवढा निबंध असेल त्याच्यामध्ये काही ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स असतील तर ते पण मार्क्स त्यामधून कट केले जातात. सो बेटर वे आहे की तुम्ही जो काही निबंध पाठ कराल, मोस्टली या ठिकाणी निबंध पाठच करावा लागतो, कारण आपण मनाने लिहिलं आणि जर काही चुकलं तर 5 पैकी तुम्हाला मार्क कमी होऊ शकतात. त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही कुठलं पण एखादं रेफरन्स बुक घ्या, नवनीत किंवा वॉटेवर जे पण तुम्ही संस्कृतचं ज्याच्यामधून अभ्यास करत असाल त्यामध्ये ऑलरेडी हे सगळे निबंध दिलेले असतात. सो ते तुम्ही पाठ करू शकता. पाठ करा आणि मेन गोष्ट आहे की तुम्ही ते लिहून काढा, जेणेकरून तुमच्या कोणत्याही सिली मिस्टेक्स होणार नाहीत. सो हे झालं निबंधाबाबत. निबंध हे ठरलेले आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मम प्रिय आय थिंक खगः दिलेला आहे ऑलरेडी या ठिकाणी. प्रिय खगः शुकः तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे आणि कसं लिहायचं ते पण सांगितले. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 ऑलमोस्ट 7 लाईन्स आणि ह्या ज्या पहिल्या 2 सुभाषित वगैरे आहे, तर या सुभाषिताला मोस्टली गुण दिले जात नाहीत. हे जस्ट एक अट्रॅक्शन किंवा एक्सप्रेशन वगैरे पाडण्यासाठी लिहिलं जातं. पण तुम्हाला जर नाही भेटलं एखाद्या विषयावरती सुभाषित तर नो प्रॉब्लेम, तुम्ही फक्त या 7 ओळी लिहिल्या तरी पण चालणार आहे. असं काही कंपल्सरी नाही आहे की सुभाषित लिहिलंच पाहिजे, तुम्ही फक्त 7 ओळी लिहू शकता. तर हा निबंध कसा लिहायचा यावर पण आधारित मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही जर निबंध नसाल लिहिणार, चित्रवर्णनम लिहिणार असाल तर चित्रवर्णनमसाठी पण काही विषय ठरलेले आहेत. ओके, पण तुम्हाला चित्रवर्णनमसाठी बरेच विषय आहेत, म्हणजे खूप जास्त विषय आहेत. आय थिंक सो कुठे गेले विषय, हां या ठिकाणी आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. सो ऑलमोस्ट या ठिकाणी 9 विषय आहेत आणि निबंधासाठी फक्त 5 की 7 काहीतरी विषय आहेत. सो आय थिंक की तुम्ही निबंध लिहावा, पण तुम्हाला जर चित्रवर्णन आवडत असेल तर तुम्ही चित्रवर्णन लिहू शकता. चित्रवर्णनामध्ये एक फायदा असतो की तुम्हाला या ठिकाणी मंजुषा आणि नावं सगळी दिलेली असतात. तुम्हाला जस्ट वाक्य तयार करून लिहायचं असतं, म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्वतः मनाने पण लिहू शकता आणि इतरांपेक्षा वेगळं लिहायचं असेल तुम्ही तसं पण करू शकता. निबंधामध्ये फक्त तुम्हाला जे पण तुम्ही पाठ केले तेच लिहावं लागणार. चित्रवर्णनामध्ये तुम्ही मनाने तिथे आयत्या वेळेस पेपरमध्ये बघून पण लिहू शकता, पण तुम्हाला या ठिकाणी 9 पाठ करावे लागतील किंवा 9 चित्रवर्णन लक्षात ठेवावे लागतील. ओके, नेक्स्ट आहे, दोघे पण 5 गुणांसाठी आहे. दोघांसाठी पण 5 ते 7 वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर आता आपण पाहतोय पंचमः विभागः भाषा अभ्यास. यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, निबंधासाठी आणि चित्रवर्णनासाठी जे काही तुम्ही सिलेक्ट करणार आहात ते तुम्ही आत्ताच सिलेक्ट करा. म्हणजे तुम्ही आत्ता हा व्हिडिओ मे जून जुलैमध्ये पाहत असाल तर आत्ताच सिलेक्ट करा की तुम्हाला काय लिहायचं आहे. नाही तर तुम्ही आत्ता ठरवाल की मला निबंध लिहायचं आहे आणि ऐनवेळी फेब्रुवारी मार्चमध्ये ठरवाल की नाही मला चित्रवर्णन लिहायचं. तर असं करू नका, आत्ताच ठरवा आणि त्याच विषयाशी निगडीत जे पण तुम्हाला टॉपिक्स दिलेले आहेत ते सगळे आत्ताच पाठ करायला सुरुवात करा. म्हणजे परीक्षेपर्यंत तुमचं सगळं काही पाठ होईल, लिहून होईल आणि तुमच्या हाताखालून 2 ते 3 वेळा गेलेलं असेल. त्यानंतर आहे पंचमः विभागः भाषा अभ्यास. हा विभाग 17 गुणांसाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे. यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत 8वी 9वी आणि 10वी, मोस्टली 10वीमधले टेबल्स येत नाहीत, पण तुम्ही 8वी आणि 9वीमध्ये जे पण काही टेबल्स शिकलेला आहात, मग ते टेन्सवरचे असोत, म्हणजे लटलकार लंगलकार वगैरे वॉटेवर क्रियापदांचे असोत किंवा नामाचे असोत, सर्वनामाचे असोत, धातूचे असोत, सगळ्याचे टेबल्स यामध्ये विचारले जातात. पण एवढंच की ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे की तुम्हाला प्रश्न 5व्या अ मध्ये नामतालिका विचारली जाणार. नामतालिकेमध्ये जे पण आत्तापर्यंतचे देववन मालापासून ते नदी, कवी, त्याच्यानंतर हे काय ते नाव त्याचं, जे पण तुम्हाला सकारांत टेबल होते ना, कोणते होते, चंद्रमस वगैरे, पयस वगैरे, तर ते सगळे टेबल्स, म्हणजे एवढे सगळे टेबल्स 8वी 9वी आणि 10वीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला तुम्हाला काही टेबल्स आहेत तेच फक्त टेबल्स तुम्ही लक्षात ठेवणार आहात. ओके, 8वी 9वीचे सगळे करायचे आहेतच, जेवढे पण पुस्तकामध्ये टेबल्स आहेत सगळे करायचे आहेतच. आणि 10वीचे हे सगळे या ठिकाणी भगवत किंवा श्रीमत वगैरे हे सगळे टेबल्स. ओके, फक्त जे सुरुवातीला दिलेले आहेत तेच टेबल्स नामतालिकेमध्ये येणार आहेत आणि 8वी 9वीचे तर करायचे आहेतच. ते टेबल्स फक्त तुम्ही जस्ट रीड केलं वर्षभर तरी पण तुमच्या ते लक्षात राहणार आहेतच. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे सर्वनाम तालिका. सर्वनाम तालिका देखील तुम्हाला 8वी 9वीची करायची आहे. 10वीला सर्वनाम तालिकेमध्ये जास्त काही नाही आहे, नाहीच आय थिंक 10वीला सर्वनाम तालिका नाही आहे. तुम्हाला सर्वनाम तालिकेमध्ये तद किम वगैरे सर्व वगैरे सगळे टेबल्स पाठ करायचे आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट गेलं. हां, नेक्स्ट आहे क्रियापद तालिका. क्रियापदामध्ये पण सगळे क्रियापद 8वीचे 9वीचे सगळे क्रियापद आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे कोणत्या गणामधले करायचे आहेत, 1 4 6 10 या गणामधले आणि सोबतच असं आणि क्रू हे सगळे आय थिंक 9वी आणि 8वीचेच आहेत. 10वीला 1 4 6 10 मधले टेबल्स पुस्तकामध्ये नाही आहेत. सो तुम्ही हे सगळं 8वी 9वी आणि 10वीचे जस्ट रीड करू शकता आलंच तर लिहिण्यासाठी. ओके, आणि असं आणि क्रू तर कंपल्सरी आहे. या ठिकाणी प्रत्येक टेबलमध्ये तुम्हाला 6 फिलिंग द ब्लँक्स असणार, त्यापैकी कोणत्याही 4 फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. तुम्हाला 2 मार्क मिळतील, कारण प्रत्येक फिलिंग द ब्लँक हे हाफ गुणांसाठी आहेत. असं नाही की कोणत्या 4 म्हणजे एकाच लाईनमधल्या 4 भरायच्या असं काही नाही आहे. कोणत्याही 4 ब्लँक्स जरी तुम्ही भरल्या तरी पण तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. ओके,
नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला क्रियापद तालिकेसाठी लटलकार, लंगलकार, लोटलकार प्रत्येक लकार येणार आहे. यापैकी कुठल्याही 3 लकारामधली तुम्हाला त्या ठिकाणी सिरीज विचारली जाणार आहे. ओके. आफ्टर दॅट आहे धातू साधित विशेषण. हे तुम्हाला पान क्रमांक 78वर जे दिले तेच जस्ट पाठ करून जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तयार करणं किंवा लक्षात ठेवणं यापेक्षा बेस्ट वे आहे की तुम्ही ते व्यवस्थित पाठ करा. ते गेलं पेज नंबर 78. सो पेज नंबर 78वरती हा जो पूर्ण तक्ता आहे तर तो पूर्ण तक्ता पाठ करायचा आहे. काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये. इथे गतः आहे, त्या गतःचा विसर्ग काढून तुम्ही वाण लावला की कतवतू रूप तयार होणार आहे. आणि या तिघांपैकी तुम्हाला कोणतं पण एक बायहाट करायचं आहे. हे तुम्हाला 3 कृत्य हा दिलेले आहेत. तर हे 3 कृत्य ह्यापैकी कोणतं पण तुम्ही एकतर पहिला कृत्य हा पाठ करा, गम्य हा पाठ करा किंवा गमनीय हा पाठ करा. या तिघांचा पण अर्थ सेम होतो. कृत्यामध्ये तुम्ही या तिघांपैकी कोणतंही एक लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त कतचा टेबल, कतवतूचा टेबल, कृत्यापैकी कोणतंही एक आणि शत्रुशाणेशमध्ये दोन्ही पण पाठ करायचं. ओके. जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं परस्मय पद असेल तर शत्रू लिहायचं आहे, म्हणजेच गच्छन लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला उभयपद दिलं असेल तर शत्रू पण लिहायचं आहे, शानच रूप पण लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला आत्मनेपद दिलं असेल तर फक्त शानच्च रूप येतं. म्हणजे परस्मय पदासाठी फक्त शत्रूचं रूप येतं, आत्मनेपदासाठी शानच्च रूप येतं. आणि उभयपद असेल तर परस्मय आणि आत्मनेपद दोघांचं पण लिहायचं, म्हणजे शत्रू पण लिहायचं आणि शानच पण लिहायचं. याच्यावरती पण आधारित मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आणि हा तक्ता पूर्ण तुम्हाला पाठ करायचा आहे, कारण या तक्त्यामधले कोणते पण 6 ब्लँक्स तुम्हाला दिले जातील, त्यापैकी कोणते पण 4 तुम्हाला लिहायचे आहेत. सो हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे. 2 गुणांसाठी हा तक्ता तुम्हाला येऊ शकतो, येणारच आहे, म्हणजे येऊ शकतो नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आहे, येस आपल्या हे तक्तापर्यंत झालं. 2 2 2 गुण अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एकूण 8 गुण आहेत प्रश्न 5वा अ साठी. त्यानंतर प्रश्न 5वा आ 9 गुणांसाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जो पण व्याकरणाचा अभ्यास आहे तर तो सगळा या प्रश्नामध्ये येणार आहे. पहिला आहे या ठिकाणी योग्यम रूपम लिखित्वा रिक्तस्थानांनी पुरयत. या ठिकाणी तुम्हाला 5 वाक्ये दिली जातात, त्यापैकी कोणतीही 3 वाक्ये तुम्हाला करेक्ट लिहायची असतात. ह्या प्रश्नाला एक प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे असा की तुम्हाला या ठिकाणी 4 प्रश्न प्रकार आहेत. या चौघांपैकी कोणतेही 3 प्रश्न प्रकार तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला जर वाटलं की हा जो सूचनानुसार कृती करू हा मला नाही येणार तर तुम्ही हा पूर्ण प्रश्न स्किप केला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण तुम्हाला फक्त 3च प्रश्न लिहायचे आहेत. ओके. सो तुम्ही हा पूर्ण प्रश्न स्किप करू शकता. पण माझं सजेशन असं आहे की तुम्ही संस्कृत पेपरमध्ये काहीही स्किप करू नका. जे सगळं आहे ते सगळं लिहा. फक्त तुम्ही माध्यम भाषा उत्तरात किंवा सरलार्थमध्ये स्किप केलं तर चालेल, पण बाकी सगळं जे आहे तर ते सगळं लिहा. आणि निबंधामध्ये मात्र स्किप करा, एकच कुठला तरी टॉपिक लिहायचा आहे. ओके. ते तुम्ही पूर्ण लिहायचं, पण जे असे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आहे ते तुम्ही पूर्ण लिहा, कोणतेही स्किप करू नका. आता या ठिकाणी तुम्हाला जे दिलेलं आहे तर ते पण तुम्हाला त्याचं पान नंबर सांगते. जे संख्या विशेषण आहेत त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्हाला रिक्तस्थान दिलेले आहेत तर असेच सेम टू सेम कोणती पण 5 वाक्य संख्यावाचकांमधली असोत, क्रमवाचकांमधली असोत किंवा आवृत्तीवाचकामधली असोत, तिघांमधली मिक्स तुम्हाला 5 वाक्य दिली जातात. आणि त्या 5 पैकी कोणतीही 3 वाक्य तुम्हाला बरोबर लिहायची असतात. बॅटरी संपलेली आहे, बट आपण कंटिन्यू करूया. आता या ठिकाणी तुम्हाला कोणती कोणती रूपं यामध्ये योग्य आहेत त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जस्ट तुम्ही संख्या विशेषकाने टाकू शकता आणि पुढे आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. ओके. सो आफ्टर दॅट कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. 5 पैकी तुम्हाला याच्यासाठी 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे समासानाम तालिकापूर्ती कुरुत. आता यासाठी तुम्हाला जे पुस्तकामधले समास आहे तर ते केले तरी बास आहे. आणि तुम्हाला जे भाषा अभ्यासमध्ये प्रत्येक पाठाच्या भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला काही समास विचारलेले आहेत ते पण तुम्ही करायचे आहेत, कारण मोस्टली तेच समास विचारले जाऊ शकतात. ओके. पॉसिबिलिटी आहे की तेच विचारले जातील, बट तुम्ही सगळे समास करायचे आहेत. समासावरती आधारित मी एक स्पेशल व्हिडिओ केला आहे ज्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळे समास कव्हर केलेले आहेत. ओके. यामध्ये समासामध्ये तुम्हाला तालिका दिली जाते. म्हणजे सपोज की एखादं समस्त पदम दिलं जाईल, त्याचा विग्रह तुम्हाला लिहायचा असेल, नाव दिलं जाईल, किंवा एखाद्याचा विग्रह आणि नाव असेल, समस्त पदम तुम्हाला लिहायचं असेल, अशा प्रकारे ब्लँक्स असतात. तर या ठिकाणी 5 पैकी तुम्हाला कोणत्याही 3 ब्लँक्स करेक्ट करायचे आहेत. यू विल गेट 3 मार्क्स. आफ्टर दॅट समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. या ठिकाणी समानार्थी आणि विरुद्धार्थी मिक्स असतात. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 5 पैकी तिघांची उत्तरं करेक्ट लिहायची असतात. तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. आता हे समानार्थी विरुद्धार्थी कुठे असतील तर तुमच्या पूर्ण पुस्तकामध्ये स्वाध्यायाखालचे असोत किंवा पाठामधले असोत, सगळे समानार्थी विरुद्धार्थी तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. पाठ करा, लिहून काढा, कसंही करा, पण लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर डायजेस्ट, टार्गेट, मास्टर की जे पण रेफर करत असाल त्या सगळ्यामधले समानार्थी शब्द तुम्ही पाठ करायचे आहेत. कारण यामध्ये असं नाही की फक्त स्वाध्यायामधले समानार्थी विरुद्धार्थी येतील, तर यामध्ये पाठामधले कोणतेही समानार्थी विरुद्धार्थी शब्द येऊ शकतात. ओके. आफ्टर दॅट आहे सूचनानुसारम कृती कुरुत. हे तुम्हाला पाठाच्या खालचं म्हणजे भाषा अभ्यासमधलं, त्यासोबतच जे पण अभ्यासपत्रम आहे त्यामधलं आणि पाठामधली पण काही वाक्य विचारली जाऊ शकतात.
आता या ठिकाणी पण 5 पैकी 3 आहे, या ठिकाणी 6 प्रश्न प्रकार सांगितलेले आहेत, पण यापैकी कोणतेही 5 प्रश्न प्रकार विचारले जातात आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे असतात. आता याच्यामध्ये वाच्य परिवर्तनम असो, पण वाच्य परिवर्तनामध्ये फक्त लटलकार विचारलं जातं, बाकीचे कोणतेही लकार विचारले जात नाहीत. वाच्य परिवर्तनामध्ये एकतर वाक्य कर्मवाच्यामध्ये असेल, तुम्हाला त्याचं कन्वर्जन करायचं आहे कर्तृवाच्यामध्ये, किंवा कर्तृवाच्यामध्ये असेल कन्वर्जन कर्मवाच्यामध्ये करायचं आहे. आफ्टर दॅट त्वांत लबंत अव्यय निष्कासयत, त्यामध्ये वाक्यामधलं त्वांत लबंत काढायचं आहे, मग ते वाक्य लिहायचं आहे आणि शेवटी च लिहायचं आहे आणि जे पण तुम्ही चेंजेस कराल यामध्ये कोणत्याही प्रकारामध्ये त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. स्म निष्कासयतमध्ये स्म काढायचं आहे आणि त्या क्रियापदाचं पास्ट टेन्सचं रूप लिहायचं आहे. त्वम स्थाने भवान योजयत किंवा भवान स्थाने त्वम योजयत, जे पण तुम्ही लिहिणार असाल त्याच्या खाली अंडरलाईन, क्रियापदामध्ये चेंजेस करणार आहात त्याच्या खाली पण अंडरलाईन करायची आहे. त्याच्यानंतर आहे वचनम लकारम परिवर्तयत, या ठिकाणी तुम्हाला लिट लकार नसणार आहे, तुमच्या पुस्तकामध्ये लिट लकार आहे पण तो या ठिकाणी विचारला जाणार नाही, लिट लकार टाळलेला आहे या ठिकाणी. बाकी सगळे प्रेझेंट फ्युचर पास्ट सगळे विचारणार, फक्त लिट लकार नाही विचारणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निजंतम कुरुत. निजंतमवरती मी एक खूप छान व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जर तुम्ही एकदा पाहिलात तर तुमचं निजंतम एकदम पक्कं होऊन जाईल. निजंतम कुरुत असेल किंवा निजंतम निष्कासयत असेल, दोघांचाही उल्लेख मी त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जातात, प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा असतो, कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे असतात आणि हे प्रश्न पाठामधले, पर्टिक्युलर त्या लेसनमधले किंवा त्या लेसनच्या खाली भाषा अभ्यासमधले किंवा अभ्यासपत्रमधले सगळ्यामधले विचारले जाऊ शकतात. त्यानंतर शेवटचा विभाग म्हणजे आहे अपठितम. या विभागाबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही कारण हे सगळ्या पुस्तकाच्या बाहेरचं येतं 8 गुणांसाठी, पण एवढं सांगू शकते की जे काही येतं ते खूप इझी असतं आणि तुम्हाला समजेल याप्रमाणेच उतारा दिलेला असतो आणि उतारा सरळ शब्दामध्ये असतो, जास्त अवघड शब्द नसतात त्याच्यामध्ये. तुम्ही जर पूर्ण पाठ्यपुस्तकामधलं व्याकरण वगैरे सगळं व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला हा उतारा डेफिनेटली कळतो. या उतार्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत, तुम्हाला एकूण 6 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. कोणते प्रश्न विचारले जातात हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर या प्रश्नांचा तुम्ही बेसिक अभ्यास करू शकता, म्हणजे कसाही उतारा आला तर तुम्ही त्या उतारामध्ये इझिली शोधून याची उत्तरं लिहू शकता. एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला जो काही उतारा दिला जाईल तर तो एकतर लईतले 60 ते 80 शब्दांचाच असतो, म्हणजे खूप छोटासा उतारा असतो, हार्डली 7 ओळींचा वगैरे असतो. ओके, 7 ते 8 ओळींचा असतो. यामध्ये पूर्ण वाक्यानं उत्तरात एकच विचारलं जातं 1 गुणांसाठी. प्रातिपदिकम लिखत म्हणजे काय, बऱ्याच जणांना प्रश्न असतो, तर या ठिकाणी तुम्हाला 2 प्रातिपदिकम लिहायचे असतात, म्हणजे एखादा शब्द दिला जातो त्या शब्दाचा मूळ शब्द तुम्हाला लिहायचा असतो. सपोज की तुम्हाला भगवंतम हा शब्द दिलेला आहे, याचं मूळ रूप काय येणार आहे भगवत, तर तुम्हाला भगवत लिहायचं असतं. ओके, जो पण मूळ शब्द आहे तर तो लिहायचा असतो. पण एवढं आहे की तुम्हाला त्यासाठी सगळे टेबल्स पाठ असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला प्रातिपदिकम लिहिता येईल. 2 शब्द असतात, प्रत्येकाला अर्धा मार्क. त्यानंतर पुन्हा एकदा वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम अथवा असत्यम लिखत, या ठिकाणी तुम्हाला जे वाक्य आहे तर ते आहे असं लिहायचं असतं, लिहिणं कंपल्सरीच आहे आणि मगच ते सत्य आहे का असत्य आहे ते लिहायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, सत्यम असेल तर ते असंच लिहिलं गेलं पाहिजे आणि शेवटी दंडक दिलंच गेलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला हलंत लिहायचं आहे, मग असत्यम पण सेम असत्यम आणि शेवटी दंडक दिला गेला पाहिजे. ओके. आफ्टर दॅट तुम्हाला माध्यम भाषा सरलार्थासाठी त्याच गद्यांशामधली कोणतीही एक ओळ दिली जाईल जी की इझी असेल आणि त्या ओळीचं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, फक्त ट्रान्सलेशन करायचं आहे, त्या ओळीचा अर्थ वगैरे लिहायचा नाही आहे, जस्ट यू हॅव टू ट्रान्सलेट. ट्रान्सलेशन करताना विभक्ती अर्थ वगैरे सगळं लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून त्या अर्थाचा अनर्थ काही होणार नाही आणि विभक्ती वगैरे सगळं योग्य असेल तर तुम्हाला इथे 1 मार्क मिळेल. नेक्स्ट आहे पाठामधलं, तुम्हाला सपोज सांगितले की सप्तमी विभक्तीचे शब्द लिहा, कोणते पण 2 लिहायला सांगतात किंवा 1 लिहायला सांगतात, जे पण त्या मार्काला अनुसरून असेल ते, मोस्टली 2 लिहायला सांगतात. कोणते पण 2 सप्तमी विभक्ती, पंचमी विभक्ती, कुठल्या पण विभक्तीचे त्वांत्य लबंत्य अव्यय किंवा लटलकारामधलं क्रियापद, लंगलकारामधलं क्रियापद, कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे असतात. ओके, त्या गद्यांशामधले शोधून. आफ्टर दॅट आहे कारक परिचयम कुरुत, किती लिहायचे ते सांगितले जातात तेवढेच लिहायचे आहेत. आफ्टर दॅट आहे कारक परिचयम कुरुत, या ठिकाणी तुम्हाला कारक लिहायचा असतो. जर ते पर्टिक्युलर शब्द तुम्हाला म्हणजे वाक्य दिले जाणार, गद्यांशामधलं आहे असं वाक्य दिले जाणार, त्यापैकी एका कुठल्या तरी शब्दाला अंडरलाईन केली जाणार आणि त्या शब्दाचं कारक लिहायचं आहे. कर्ताकारक आहे, कर्मकारक आहे, करणकारक आहे, ते सगळं तुम्हाला पुढे तो शब्द लिहायचा. सपोज हा शब्द आहे तर तुम्हाला तो शब्द लिहायचा आहे आणि त्या शब्दापुढे तो कुठला कारक आहे तर ते लिहायचं आहे. ओके. आफ्टर दॅट आहे की पद्यांश. आता या ठिकाणी पद्यांश कसा असतो तर ऑलमोस्ट तुम्हाला समजेल, याच पद्धतीचा पद्यांश असतो. पद्यांशावर आधारित 4 गुणांचा प्रश्न आहे. हा पद्यांश अपठित असतो, तुम्ही आधी कधीही वाचला नसेल, पण तुम्ही एकदा वाचला, 2दा वाचला की तुम्हाला कळेल, अशा प्रकारे पद्यांश असतो. आता या पद्यांशामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात 4 गुणांसाठी, अजून दुसरा पण आहे, हे एकूण मिळून 4 गुण आहेत. तर पहिल्या ठिकाणी हे 2 गुणांसाठी आहे आणि हे 2 गुणांसाठी आहे. पहिल्या याच्यामध्ये पूर्ण वाक्यानं उत्तरासाठी तुम्हाला त्या पद्यांशावर आधारित 2 प्रश्न असतात, त्यापैकी कोणतंही एक पूर्ण वाक्यानं उत्तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता.
नेक्स्ट ह्याच्यामध्ये एकतर तुम्हाला विशेषण विशेष्य लिहायचं असेल किंवा एखादा शब्द दिला जाईल त्याचं पद्यांशामधला समानार्थी लिहा किंवा विरुद्धार्थी लिहा, असं काहीतरी फक्त एकच दिलं जाईल, एका गुणांसाठी फक्त एकच लिहा. एकतर समानार्थी येईल किंवा एकतर विरुद्धार्थी येईल किंवा एकतर विशेषण विशेष्य लिहा, म्हणजे यापैकी काहीही एकच येणार एक गुणांसाठी. आफ्टर दॅट आहे की तुम्हाला दुसरा एखादा श्लोक दिला जाईल, म्हणजे एकामध्येच 2 श्लोक असतील किंवा सेपरेट कसंही दिलं जाऊ शकतं, पण तुम्हाला कोणते पण 2 श्लोक दिले जाणार आहेत अपठितमध्ये. दुसरा श्लोक जो असणार आहे तर तो जालरेखाचित्रांसाठी असणार आहे. कसा पण डायग्राम दिला जाईल त्या श्लोकाशी निगडीत आणि तो तुम्हाला कंप्लीट करायचा असणार आहे. त्या डायग्राममध्ये तुम्हाला 4 ब्लँक्स असतील, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक ब्लँक 1 गुणांना, याप्रमाणे 2 गुणांसाठी हे जालरेखाचित्र येणार आहे. ओके, हे सगळं अपठित असणार आहे पण इझी असणार आहे, असं असेल की तुम्हाला ते कळेल. सो इन दिस वे आपण पूर्ण पेपर पॅटर्न पाहिला आहे, सोबतच ज्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहिलेल्या आहेत. सो आय होप की तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2चे दोन्ही पण व्हिडिओज कंप्लीट पाहिले असतील आणि तुम्हाला दोन्ही पण व्हिडिओज आवडले असतील. होप सो की मी ज्या पण टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच युजफुल असतील आणि तुम्ही नक्कीच तुमच्या संस्कृतच्या पेपरमध्ये 100 आउट ऑफ 100 स्कोर करू शकता. सो आय होप की तुम्हाला या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स आवडल्या असतील. कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करा, त्यासोबतच लाईक करा आणि छान कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू. बाय बाय.